सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष शहर आणि जिल्ह्याच्या वतीनं संविधान निर्माते भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेमध्ये ज्या पद्धतीनं उल्लेख केला तो अत्यंत आक्षेपार्ह आहे। याच्या निषेधार्थ सोलापुरातील जिल्हा परिषदेजवळील पूनम गेट येथे सोमवारी सकाळी 11 वाजता धरणे आंदोलन करण्यात आलं। हे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सोलापूर शहर जिल्ह्याचे अध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं। यावेळी द न्यूज प्लसशी बोलताना गृहमंत्री अमित शहा यांनी केलेलं वक्तव्य निषेधार्ह असून या वक्तव्याबाबत त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी तसंच त्यांच्या राजीनाम्याची मागणी करावी असं मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सोलापूर शहर आणि जिल्ह्याचे अध्यक्ष सुधीर खरटमल यांनी व्यक्त केलं। चंद्र पवार आमच्या पार्टीतर्फे आम्ही माननीय आपले आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान झाला त्याचा आम्ही ते धरणं उपोषण करतोय आणि गेली आठवडाभर हे असं आंदोलन सगळीकडे चालू आहे। आम्ही या शब्द ते वापरलेत त्यांना देव समजत नाही असं मला पण वाटतं, कारण त्याने आम्हाला सांगायची गरज नाही की त्यांना तुम्ही देव म्हणा किंवा न सांगा, शेवटी प्रत्येकाचा आमचा देव हा बाबासाहेब आंबेडकर आहेत हे त्यांना सांगावं लागलं, त्यांना मग बोंबलून सांगायची पळी झाली आहे। अशा माणसाचा आम्ही धिक्कार करतो आणि त्यांनी माफी मागावी अशी आमची माझी देव देवाच्या ठिकाणी असतात। बाबासाहेब आंबेडकर मला सांगा की संविधान जे सुरू झालं देश चाललाय त्याच्याच्या जीवावर चाललेलं आहे, नाही का तुमच्या अराजकता मांडली असते सगळी, तुमच्याकडे तालिबान आले असते, तुमच्याकडे सगळं मिलिटरी घुसले असतील, तुमच्या घराभरात माणसं। आज मला सांगा अफगाणिस्तानची स्थिती काय आहे? अशी स्थिती जर झाली असती तर तुमचा देश कंट्रोल करण्यामध्ये नेहरूंचा, इंदिरा गांधींचा आणि बाबासाहेबांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे, म्हणून ते देव आहे। यावेळी अमित शहा यांचा निषेध माजी महापौर ॲडव्होकेट UN बेरिया, प्रमोद गायकवाड यांनी देखील व्यक्त केला। अमित शहा यांनी केलेलं वक्तव्य हे चुकीचं असून त्यांनी जो फॅशन असा उल्लेख केला तो अत्यंत निषेधार्ह असल्याचा संताप यावेळी व्यक्त करण्यात आला। देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी जे संसदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केलेला होता आणि अपमानजनक अशा पद्धतीची टिप्पणी करून त्या ठिकाणी महामानव आणि घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केलेला आहे। त्याच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी काँग्रेस आमच्या शहराचे अध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या त्या विधानाचा त्यांनी जे चेष्टा केली पार्लमेंटमध्ये त्याचा निषेध करण्याकरता आम्ही या ठिकाणी जमा आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाचा संदेश दिला आणि जे संदेश त्यांनी दिले मग ते शिका, संघटित व्हा, संघर्ष करा असा असेल तर हे भाजपच्या लोकांना, हे आमचे प्रधानमंत्री मोदी आणि अमित शहाना हे फार बोचतंय आणि त्यांना अशी भीती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे शिकवण दिली, जे विचार मांडले ते विचार जर या ठिकाणी प्रत्यक्षात अंमलात आले तर मला वाटतं की दिल्लीचा तख्त आम्ही सगळे दलित, दीनदलित आमचे जे सगळे पुढारी आहेत ते पुढे येतील आणि मग त्यांची सत्ता जाईल आणि मग खऱ्या अर्थाने अमित शहा हे तुमच्या त्या संघाची जी भूमिका आहे आणि त्या संघाची भूमिका घेऊन त्यांच्या तोंडातून ते शब्द आलेले आहेत, त्यांचा जो बुरखा आहे तो फाटलेला आहे आणि अशा पद्धतीनं बाबासाहेबांचा अपमान करणाऱ्या या अमित शहा आणि भाजपची मनोवृत्ती या ठिकाणी संबंध देशाने पाहिलेली आहे आणि ही मनोवृत्ती आपल्याला जर ठेचून काढायची असेल तर मला वाटतं की साऱ्या देशामध्ये लोक पेटून उठलेले आहेत। पार्लमेंट पासून ते ग्रामपंचायत पर्यंत या ठिकाणी आंदोलनं चालू आहेत आणि अशा पद्धतीची आंदोलनं ही भविष्यामध्ये देखील चालू राहतील। आम्ही कदापि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान आम्ही सहन करणार नाही। या स्वतंत्र भारताचा संविधान लिहिलं, त्या संविधानाला 75 वर्ष पूर्ण होत असताना या भारताचे जे संविधान आहे, संसद आहे, त्या संसदमध्ये भारताचा जो गृहमंत्री आहे मनोहर RSSचा बच्चा, बजरंग दलाचा बच्चा
तो संसदेमध्ये संविधानावर बोलत असताना त्यांनी जो वाक्य वापरलेलं आहे, आंबेडकर 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 आंबेडकर, हे फॅशन आहे. आपण जर आंबेडकर आंबेडकर बोलण्यापेक्षा भगवान भगवान जर बोललं असतं तर तुम्हाला मुक्त मिळालं असतं, की स्वर्ग मिळालं असतं. अशा प्रकारचं स्वर्ग या गृहमंत्र्यांनी आम्हाला शिकवू नये. कारण बेटा तू जिवंत आहे, तू स्वर्ग कधी बघितला आणि नरक कधी बघितला त्याचा पहिल्यांदा आम्हाला खुलासा करण्यात यावा. आंबेडकर आंबेडकर म्हणजे बेटा तुझ्या देवाचा बापाचा बाप आमचा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. कारण या देशातल्या हजारो वर्ष बहुजन 6,500 जातीवर अन्याय अत्याचार होत होते. तुम्ही अन्याय अत्याचार मनुस्मृतीच्या माध्यमातून आमच्यावर अन्याय अत्याचार करत होतो. या देशामध्ये गाईला भाकर देत होते, मुंगीला साखर देत होतं, निसर्गाचं जो पाणी होतं त्या पाणी आम्हाला मिळत नव्हतं. मंदिरामध्ये गेले तर विटंबना होते, ते आम्हाला कोणी शिवून घेतं. पण ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं, या संविधानाच्या माध्यमातून आज 6,500 जातीचा मान सन्मान घेण्याचं काम या संविधानाच्या माध्यमातून केलं आहे. कशा पद्धतीने आंदोलन केलं? फोटोचं विश्लेषण सांगा, काय वेगळं हे जे फोटो जे आहे हे भारताचा जो गृहमंत्री आहे अमित शहा हा भारताचा गृहमंत्री आहे. गुजरात मधला तडीपार आहे. तो 2.5 वर्ष गुन्हेगार जेल भोगून आलेला आहे. त्याची जे वागणूक बघितली अभ्यास नाही, मनुवादी आहे, बजरंग दलवाला आहे. त्याची जर वागणूक जी बघितली त्याचे विचार जे आहे हे डुक्कर सोहर सारखे आहेत. म्हणून सोहराचे त्यांना आम्ही उपमा दिलेले आहे. सोहराचं तोंड लावून आम्ही त्याच्या प्रतिमेचा निषेध करत आहे. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी अमित शहा यांच्या विरोधात घोषणा देत परिसर दणाणून सोडला. या प्रसंगी अध्यक्ष सुधीर खरटमल, माजी महापौर ॲडव्होकेट UN बेरिया, प्रमोद गायकवाड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. गृहमंत्री मनुवादी गृहमंत्री बीजेपी सरकारचा चले जाओ. हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही.